जेव्हा इथे धरणं आंदोलन सुरू झालं, तर त्या दिवशी एक दिवसांनी मला लगेच खोतकर साहेबांचा फोन आला आणि मागच्या वर्षभरापासून ते या विषयाकडे लक्ष देत आहेत, या विषयाचा पाठपुरावा करतायत. विविध विषय याच्यामध्ये आहेत. विविध 4-5 ज्या महत्त्वाच्या बाजू आहेत, तर त्या बाजूनं प्रत्येक बाजूवरती कसं-कसं वेगवेगळं सोल्युशन किंवा एकत्रित सोल्युशन कसं करता येईल, याबाबत ते मागच्या 1 वर्षापासून चर्चा करतात. परंतु हे सत्य आहे की काही बाबतीमध्ये समाधान झालं, काही बऱ्याचशा बाबतीमध्ये आणखीन आणि मुख्यत्वे ह्या भागामध्ये की ते जालन्याला लागून जी गावं आहेत. कारण मुख्य जो विषय येतो तो जो जमिनीच्या दराचा, तर तो रेडी रेकनर रेट असेल, त्यानंतर आपले जे मागे झालेले खरेदी विक्री व्यवहार असतील, तर त्याच्यानुसार जेवढा सेट करता येईल तो केला. परंतु प्रशासन सकारात्मक आहे. कारण वस्तुस्थिती जी आहे, तर त्याला आधारून काही गोष्टी ज्या मांडता येतील प्रशासनाला, तर नक्की आपण त्या पद्धतीनं करूया. तर आपण एका आंदोलनस्थळी भेट दिली. भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. नेमकं काय काय घडलं ते सांगा. आज इथे श्री दिलीपजी राठी म्हणजे धरणे आंदोलनाचं नेतृत्व करत होते. इथे भेट दिली. इथले स्थानिक आमदार, माजी मंत्री माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब देखील इथे होते आणि जी टीम आहे, SDO आहे, तहसीलदार आहेत, त्यांच्यासोबत इथे भेट दिली. बरेचसे 5-6 प्रश्न जे आहेत त्यांचे मुख्यत्वे त्याबद्दल जाणून घेतलं आणि काही प्रशासनाची बाजू, प्रशासनाची भूमिका देखील त्यांना सांगितली. काही बाबतीमध्ये ज्यांचं व्हेरिफिकेशन गरजेचं आहे अशी त्यांची मागणी होती, ज्यामध्ये विहीर आहे आणि त्याच्या नोंदी देखील आहेत, तर त्याला जिरायतीचा दर दिलेला आहे. तर त्या बाबतीमध्ये काही व्हेरिफिकेशन जे आता करता येईल त्या व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना दिल्यात. MSRDCचे अधिकारी देखील इथं होते, तर त्यांच्याशी बैठक लावून चर्चा करून त्यामध्ये त्या बाबतीमध्ये काय रिव्हिजन होऊ शकतं तर याच्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी देखील सर्व धरणे आंदोलनाला बसलेल्या व्यक्तींनी आणि दिलीपजींनी सुद्धा याच्यामध्ये चांगला प्रतिसाद दिला आणि जे धरणे आंदोलन होतं तर ते आज रोजी त्यांनी स्थगित केलं आहे आणि इथून ज्या पुढच्या चर्चा आहेत, ज्या प्रशासनाच्या बाजू आहेत, तर त्या बाबतसुद्धा बैठक घेण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. म्हणजे माझ्याकडे बैठक असेल त्यामध्ये एक त्यांचं डेलिगेशन तयार करावं. त्याबाबतही सकारात्मक प्रतिसाद दिला. अशा पद्धतीने चांगली चर्चा आज झाली. एक जवळचा परिवार मुकेश नव्हता त्यांना.